नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज कंपनीला व्हिजिट करण्यासाठी कस्टमर आले होते. तुम्ही बघू शकता इथं दादा आणि सर्वजण चर्चा वगैरे करत होते. त्यांना आपण कोटेशन वगैरे दिलं. कोटेशनमध्ये काय मटेरियल येतं ते त्यांना आपल्या डिस्प्लेला दाखवून दिलं. त्यानंतरला आपण आलो होतो आपल्या नवीन गोडाऊनकडे. तुम्ही बघू शकता इथं सर्व दादा टॉपला जाळी वगैरे लावत होता, कारण का आज आपल्याला शिवमुद्रा म्हणजे 4 बेस 2 टॉपचा सेटअप डिस्पॅच करायचा होता MP मध्ये. तुम्ही बघू शकता इथं 4 बेस सेट करून घेतले होते, का तर आपल्याला त्याची रील वगैरे काढायची होती. त्यानंतरला आपण घेतले होते टॉप सेट करण्यासाठी. टॉप वगैरे सेट करून झाल्याच्या नंतरला आपण आलो होतो बाहेरच्या दिशेला. तुम्ही बघू शकता आज ओमजीनी बेस आणि टॉपला कलर मारण्यासाठी बाहेर घेतले होते. त्याला कलर वगैरे मारायचं काम चालू होतं. त्यानंतरला मित्रांनो आपल्याला नवीन गोडाऊनला CCTV लावायचे होते. तुम्ही बघू शकता इथं CCTV वगैरे लावायचं काम चालू होतं. त्यानंतरला आपल्याला जे पार्सल MP ला पाठवायचं होतं त्याला इथं रॅपिंग वगैरे मारायचं काम चालू होतं. रॅपिंग वगैरे मारून झाल्याच्या नंतरला मित्रांनो आपल्या ओमजीनी एक छोटा मिनी DJ बनवला होता. तुम्ही बघू शकता त्याला गावाला न्यायचा होता, म्हणजेच BR ला न्यायचा होता तो सेटअप. तुम्ही बघू शकता इथं लावायचं काम चालू होतं. त्यानंतरला फायनली इथं पूर्ण सेटअप लावून आपला रेडी झाला होता. सेटअप लावून झाल्याच्या नंतरला त्यांनी पूर्ण वायरिंग वगैरे करून घेतली. त्यानंतरला दादाने एम्प्लिफायरची सेटिंग करून तुम्हाला त्याची मी टेस्टिंग देणार आहे. टेस्टिंग कशी वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतरला आपण नाईटला आलो होतो CNC मशीनकडे. CNC मशीनवर कटिंगचं काम चालू होतं. त्यानंतरला तुम्ही पाहिलं होतं सकाळी बेस आणि टॉपला कलर मारायचं काम करत होतं ओमजी, आणि नाईटला इथं प्लाझ्मा बेस टॉप रेडी व्हायचं काम चालू होतं. भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असतो. जर कोणाला लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट कंपनीला व्हिजिट पण करू शकता, नाहीतर आपल्या इंस्टाच्या पेजवर एक कंपनीचा नंबर आहे त्यावर कॉल पण करू शकता. त्यानंतरला तुम्ही बघू शकता तर सर्वजण काम वगैरे करत होते. तर असं होता आजचा आपला दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.